नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. न्यूज 18 लोकमतनं जाहीर केलेल्या शिवसेना आणि भाजपमधल्या युतीच्या फॉर्म्युल्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं. लोकसभेसाठी भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढणार आहे, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांना सोडलेल्या जागांव्यतिरिक्त दोन्ही पक्ष समसमान जागा लढवतील. सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं युतीची निश्चिती आणि फॉर्म्युल्याबाबत पहिली बातमी दाखवली होती. दरम्यान युतीसाठी नाणार प्रकल्प हलवण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. त्याचबरोबर राम मंदिर, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंच्या शंकांचं निरसन केल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकेल असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शिवसेना भाजपच्या युतीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या विविध भागात पोस्टर लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शिवसेना भवनासमोर देखील एक पोस्टर लावण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आणि यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही ते म्हणालेत. अभी मैं खुद ये चाहता हूं कि भाई रिपब्लिकन पार्टी को लोकसभा में जाना जरूरी है. इसीलिए दक्षिण मध्य मुंबई, जिस दक्षिण मध्य मुंबई में मतलब दलित और अल्पसंख्यक, गुजराती भाषी, हिंदी भाषी, साउथ इंडियन, इनकी बड़ी संख्या है. और मैं 98 में वहाँ से चुनकर आया था. तो दक्षिण मध्य मुंबई ये जगह शिवसेना के कोटे की है, तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को एक जगह तो मिलनी चाहिए. अगर एक भी जगह आरपीआई को नहीं मिलेगी तो महाराष्ट्र में पूरा दलितों का वोट जो बीजेपी शिवसेना के कैंडिडेट को मिलने वाला है उसमें मतलब रुकावट पैदा हो सकती है.